म्हणजे जयकुमार गोरे जे मला असं वाटते ग्रामविकास मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि त्यांचे भाचे आहेत ते आणि हे मामा। तर वळूया मॅच कडे। तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। जिंकण्यासाठी गरज आहे ती किती धावांची हे पाहणं गरजेचं आहे। बघा मंगेश वाकडेकरांना झोप नाही, आत्ता आलेत मंगेश वाकडेकर दौरे संपवून। अभिषेक रायगड प्रीमियर लीगचे पहिल्यापासूनचे आपले पाहतोय आपण मंगेशजी वाकडेकर यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं करूया स्वागत। परवा मला वाटतं बर्थडे होता ना मंगेश, सगळीकडे बॅनर लागलेले आहेत आणि मला लेट प्रश्न संपला उत्तर। त्यांचा संघ पण आहे श्रीराम शिरडोन, बरोबर आहे। इथे मात्र चेंडू सरळ जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, एक धाव घेतली जाते या चेंडूवरती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत टीम काळभैरव कोपर संघाला। 2 धावा। पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय। सिद्धू 11 कैरे आणि काळभैरव कोपर 2 टीम या ठिकाणी खेळतात। एका बाजूला पेन आणि दुसऱ्या बाजूला खालापूर आणि मॅच सुरू आहे ते पनवेल तालुक्यात। 2 धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर अंकित मालुसरे आणि त्यांची सगळी टीम। आराम नाही, गोव्याला त्यांनी प्लेनचं तिकीट काढलेलं आहे। देवदर्शनाला जातात ते। पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय। 2 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत। बघा सिद्धू 11 कैरे टीमने टॉस जिंकला, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी काळभैरव कोपर संघाला आमंत्रण आहे। थोडंसं टेन्शन मध्ये आमचे आपल्या टीमचे खेळाडू। मस्त फटका, जबरदस्त टायमिंग, काय फटका मारलाय फलंदाज। इथे आपण मिड विकेटच्या डोक्यावरनं पाहतोय आणि हा खणखणीत षटकार फलंदाज रुपेश म्हात्रेच्या बॅटमधनं 6 धावा आल्या। अतिशय देखणा फटका होता, गोलंदाजाला अगदी रीड केलं आणि त्याच्या टप्प्यावरती अगदी टोला लगावला। 6 धावा। सामन्यामध्ये त्याला 3 विकेट मिळवल्या, पण आता त्याला रोहित पाटीलने त्याला 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं होतं। 4 धावा ज्यांना दिल्या होत्या, पण त्यावेळेचा संघ वेगळा होता, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आता मात्र षटकार मारलाय तो राहुल राठोड या गोलंदाजावर। हा, मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर त्यानं 3 विकेटही मिळवल्या होत्या, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता। पण आता जर आपण बघितलं तर ही पेण तालुक्यातली टीम आहे आणि मला असं वाटतं पहिल्यांदाच कदाचित एकमेकांच्या समोर खेळत असेल कोपर आणि कैरे, त्यामुळे या फलंदाजांना जो काही फटका लगावला 6 धावा त्याच्यावरती मिळाल्यात। राहुल राठोडच्या गोलंदाजीवरती पुन्हा तयार, पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक धावतोय इथे। 2-2 धावा, 2-2 क्षेत्ररक्षक इथे पाठलाग करतायत, पण इथे पॉइंट आणि कव्हरच्या मधून अजून एक चौकार मिळतोय। चांगली फलंदाजी करतायत कोपर टीमचे फलंदाज। टीमची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 12। पर्यंत 3च चेंडू टाकून झालेले आहेत। 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत। कदाचित कैरी संघाला एका मोठ्या धावसंख्येच्या सामोरं जावं लागतं की असा प्रश्न पडलेला आहे। यापुढे जाऊन चांगली गोलंदाजी करावी लागत नाही तर मग 45 धावांपर्यंत मजल मारू शकतो तो कोपर संघ। हा, 1-2 विकेट घ्याव्या लागतील, झटके द्यावे लागतील। मागच्या सत्राप्रमाणे चांगली गोलंदाजी करावी लागेल राहुल राठोड यांना आणि कमीत कमी 30-35 आत रोखावं लागेल, तरच एक चांगला सामना या ठिकाणी होईल। पण गोलंदाजांवरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे ती कोपरच्या फलंदाज रुपेश म्हात्रे यांनी। जोरदार अपील इथे केलं जात आहे। डॉट चेंडूचा खेळ संपलेला आहे, धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 12। अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हे जे षटक सुरू आहे ते 250वे षटक इथे आहे। गोलंदाज तयार। 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आपण पाहताय। हा चेंडू मात्र थोडासा बाहेर निघतोय, पंचाने नो बॉलचा इशारा दिलाय
आणि या नोबॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरसावेल. 13 धावा धावफलकावरती. पहिलं षटक सुरू आहे. थोडासा महाग ठरलाय गोलंदाज. आपण बघतोय राहुल राठोड ज्याने एक षटकार त्या ठिकाणी दिला. चौकारी त्याच्यावरती ठोकलाय. 2 धावा आणि एक नो बॉल. प्रथमेश मोरे खूप त्यांची पण साथ. अजिंक्य भोड मला असं वाटतं लवकरच नक्कीच धावफलकावरती धावा 13 आल्यात. षटकार चौकार या ठिकाणी खेचले जात आहेत. नववर्ष आणि हिंदू नववर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. इथे मात्र फटकेबाजी चांगली पाहायला मिळते. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी करतायत. गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज. रुपेश म्हात्रेनं आक्रमण केलं. पहिल्या षटकात खूप धावा त्या ठिकाणी कुठून काढल्यात. एकही विकेट न गमावता 17 धावा पहिल्या षटकात आल्यात त्या काळभैरव कोपर संघाच्या. अभिषेक टॉस जिंकला तो कैरे संघानं. नेहमीच आपण पाहतो क्रिकेटमध्ये कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये की जो टॉस जिंकतो तो पहिल्यांदा फिल्डिंगच करण्याचा निर्णय घेतो. आणि इथे मात्र आपण मगाशी बघितलं की कैरे संघानं पहिल्या षटकात त्यानंतर 4 आणि त्यानंतर 2 आणि अशा 4 षटकांमध्ये मालदोडे त्यांनी फक्त धावा दिल्या होत्या त्या 23 त्यावेळेस. आणि आता मात्र आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये जो निर्णय आहे त्यांचा तो कोपर संघाच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवलाय. पहिल्या षटकामध्ये जो मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली होती राहुल राठोड त्याला 17 धावा ठोकलेल्या आहेत. एकही विकेट घेतलेली नाहीये. आणि आता मात्र अशीच जर धावसंख्या चालू राहिली तर कदाचित 55-60 धावांचा लक्ष्य त्यांच्या समोर असेल. हा नक्कीच त्यासाठी त्यांना 1-2 विकेट मिळवाव्या लागतील. कारण कोपर टीम आणि कैरे टीमच्या विरोधात मला असं वाटतं पहिलीच कदाचित मॅच असेल आणि त्यामुळे या दोनही टीमला एकमेकांचा खेळ माहिती नाहीये. परंतु मैदानावरती जी काय आक्रमकता सिद्ध केली आहे कोपर टीमनं प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम केलेला आहे. षटकात 17 धावा कुठून काढल्यात म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या मैदानावर. नवीन गोलंदाज येतोय तो सिद्धू 11 कैरे संघाचा प्रतीक मोरे. सिद्धू 11 कैरे आणि काळभैरव कोपर. इथे मात्र चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला मोठा हादरा लॉंग ऑफ मध्ये पकडलाय झेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण चेंडू तटावलाय. 4 धावा खणखणीत चौकार मारायला मिळतोय. फलंदाजी खूप चांगली आहे कोपरले. फटके मैदानाच्या चारही बाजूला म्हात्रे रुपेश म्हात्रे चांगला खेळ करतोय. अजून एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. नक्कीच साई एकवीर आहे ना. साई एकवीरा योग अजून काय आला नाही. 2-3 वेळा तिथून गेलो पण एक योग आला नाही. मंगेशजी वाकडीकर आणि कालच परवा मानसोड्यांचा बर्थडे झाला. अभिषेक शिरडून टीमने जर फायनल मारली तर इथूनच आपण तिकडे जाऊया साई एकविरामध्ये गुढी उभारण्यासाठी. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मला असं वाटते मंगेशजी काही 2-3 दिवस बाहेर गेले होते फिरण्यासाठी. आयोजकांना शब्द दिला आम्ही 29ला येऊ काही पण करून. त्यांना यावं तर लागेलच कारण
जबाबदारी मोठी आहे या परिसरातली त्यांच्यावरती आणि प्रेम आहे त्या आयोजकांवरती त्यांचं, त्यामुळे प्रेमाखातीर आपण आलात त्याबद्दल आपलं स्वागत आहे. टीमची धावसंख्या आपण बघतोय झाले 21 धावा. पुन्हा एकदा मस्त स्ट्रोक, काय टायमिंग, कमाल फटका, वाईडिशच्या डोक्यावरनं षटकार. सुपर. बघितलं आणि प्रेक्षकांनी पण टाळ्या वाजवल्या आणि एक चांगला फटका इथे पाहायला मिळाला. षटकार आलाय तो फलंदाज आशिष भोईरच्या बॅट मधून आणि कोपर संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 1/27. मागच्या 2 षटकांपासून म्हणजे मागचं एक षटक आणि आत्ताच्या अगोदरच्या काही चेंडूंपासून जो हा फलंदाज आहे तो नॉन स्ट्रायकर एंडला होता, नॉन स्ट्रायकर एंडला, आणि जो स्ट्रायकर एंडला बॅटर होता तो मात्र त्या ठिकाणी रुपेश म्हात्रे जसे फटके मारतोय त्याचा तो अभ्यास करत होता आणि जशी त्याला स्ट्राईक मिळाली ना त्यानं आल्या आल्या जो काही फटका लगावला सगळ्यांना अगदी प्रसन्न केलं त्या फटक्यानं. 6 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. टीमची धावसंख्या झाली 27 धावा. चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट चेंडूचा खेळ संपलेला आहे. अभिषेक आपण बघितलं ना मगाशी 2-3 फटके आपण ऑफ साईडला पण बघितले, जेव्हा बाबूशा म्हणतात ना की मारताय का मार बघत आहे जाता, आणि असे फटके आपल्याला प्रेक्षकांना करता ऑफ साईडला पण पाहायला मिळाले. हा नक्कीच, हेच तर क्रिकेट आहे ना. क्रिकेटमध्ये तुम्हाला फक्त ऑनच्या दिशेने फटके षटकार मारायचे नाहीत, मिड विकेटला फटके मारायचे नाहीत, मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि हे दाखवलं मैदानावरती काळभैरव कोपर संघानं. आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती मात्र 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जवळजवळ आपण जर बघितलं 13.50 ची सरासरी, 27 धावा. यानंतर होणारी मॅच कसलखंड आणि कोळेश्वर कोळीवाडा या 2 टीम दरम्यान टॉस केला जाईल. पनवेल कोळेश्वर कोळीवाडा आणि कसलखंड घोडिलदेव कसलखंड या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. टॉस करण्याची विनंती आपण करूया मंगेशजी वाकडीकर यांना. रायगड प्रीमियर लीग खूप चांगली स्पर्धा आयोजित करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. त्यांना विनंती आहे की आपण टॉस करावा, पण दोन्ही टीमला विनंती आहे की आपण कृपया इथे यावं. पनवेल कोळीवाडा इथे पोचलेली आहे. कसलखंडला विनंती आहे की आपण या लगेचच. कसलखंड टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब यायचंय. 2 षटकं संपली 27 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. या षटकात कुठेतरी रोकावं लागेल बघा. पनवेल म्हणजे रायगड प्रीमियर लीग आयोजित केली मंगेशजी. रायगडच्या कानाकोपऱ्यातले प्लेयर तुम्हाला ओळखायला लागले आणि तसं बघायला गेलं तिकडे महाड, मानगाव, म्हसळा, श्रीवर्धन तिथपर्यंतचे सगळे प्लेयर आपण आता बघतोय. आणि हा एक चांगला चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न केला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. कसलखंड टीमला विनंती आहे की आपण लगेच या प्लीज. कसलखंड टीम. अभिषेक खरं तर रायगड प्रीमियर लीगमुळे आपण बघितलं काही आदिवासी बांधव पण तिथे पुढे आले आणि त्यांना पण चान्स मिळाला, संधी मिळाली, एक प्लॅटफॉर्म मिळाला त्या रायगड प्रीमियर लीगमध्ये. हा नक्कीच चांगला फटका फसलाय डिफाईन लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल पकडला पंकज ओमले या गोलंदाजानं. मागच्या मॅच मध्ये पहिलं षटक फेकणारा पंकज ओमले या ठिकाणी मात्र काही त्याला गोलंदाजी दिली नाही. मागची गोलंदाजी चांगली केली होती. कसळखंड टीमचे कॅप्टन मला असं या ठिकाणी येत आहेत, त्यांना आपण पुन्हा एकदा नम्र निवेदन करूया की आपण या लगेच. अभिषेक आपण पाहतोय इथे प्रथम क्रमांक त्यानंतर 6व्या क्रमांकाच्या ज्या पर्यंतच्या ट्रॉफ्या आहेत त्या आपल्याला तन्मयी नरेश मुने यांच्या वतीनं आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर ज्या ट्रॉफ्या आहेत, सायकल, शूज आणि फ्रीज, ते हरिभक्त परायण ज्येष्ठ कीर्तनकार आनंदबुवा पाटील आणि हरिभाऊ पाटील महाराष्ट्र राज्य भारतीय जनता मजदूर सेलचे BJPचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सामनावीरसाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या उदय बंडू घरत कसळखंड यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. सन्मान चिन्ह उमेश पाटील, मंगेश पाटील, सुनील राठोड, भावेश रसाळ आणि निलेश कारंदे यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. आता शेवटच्या काही क्षण आहेत त्यामुळे जे ज्या काही आपल्याला ज्यांनी दिलेले आहे ते आपल्याला सांगावंच लागणार आहे. हा नक्कीच त्यांचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. खूप
मोठे दाते ज्यांनी इथे मदत केलेली आहे. हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आणि या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे सरसावली. 28 धावा. पहिलं 2 षटकांच्या नंतर 27, त्यानंतर वाईट चेंडू फेकला जातोय. टीमची धावसंख्या 28. 2222 रन्स आतापर्यंत टोटल टुर्नामेंटमध्ये झालेले आहेत. चांगला फटका. पुन्हा एकदा हा चेंडू जाईल का क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं, परंतु चेंडू गेला तो सीमा रेषा पार. चौकार. कसलकन टीमला आता शेवटची पुकार आहे, नाहीतर मग तुम्हाला त्या ठिकाणी पेनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद घ्या. कसलकन टीम, किरण गोलंदाज रॉयल पाटील. पण बघताय तिसरं षटक सुरू आहे. चौकार त्या ठिकाणी ठोकलाय. 31 धावा, 32 धावा धावफलकावरती लागल्या त्या टीम कोळेश्वर कोळीवाडा. चांगला फटका इथे कट केलाय. क्षेत्ररक्षक चाचपडलाय. क्षेत्ररक्षक थोडासा इथे फंबल झालाय. दुसरी धाव मिळतीये. 2 धावा मिळाल्या इथे या चेंडूवरती का, परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. तिसरे पंच 12वेच खेळाडू उभे आहेत. नाही बाबा थांब. हा टाळ्या दोन्ही बाजूने वाजवत आहेत. आयुष टॉस त्या ठिकाणी केला जातोय. कसलखंड आणि कोळेश्वर कोळीवाडा पनवेल 3 षटकांचा सामना असेल. यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होतोय, तो म्हणजे अविनाश ठाकूर. अविनाश ठाकूरची कॅप बघा. ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्याला आठवत असेल. स्टीवा, त्यानंतर अजून एक खेळाडू ऑस्ट्रेलियाचा हा ॲडम गिलकिस्ट. हे खेळाडू त्या ठिकाणी अशा प्रकारच्या टोपीज म्हणजे कॅप घालत असायचे आणि त्या दिसायला पण तसा ऑस्ट्रेलियन खेळाडू येतो बघा. चालायला पण तसाच आहे. बघूया कसा चालतोय मैदानावरती, हे पाहणं फार गरजेचं आहे. स्वागत केलं जाईल मंगेशजी वाकडीकर यांचं. मंगेशजी वाकडीकर यांचं स्वागत केलं जाईल. भारतीय जनता पार्टीचे एक मोठे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष. हा, रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष. फक्त ते त्या एका वर्षापुरती तेवढ्या टायमिंग पुरते असतात. नंतर मग तो फिरता चषक आहे. नंतर भारतीय जनता पार्टीची जी काही जबाबदारी आहे आमच्या परिसरातली, ती त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी यावेळेस पार पाडली व्यवस्थित. दरवर्षी पार पाडतात, पण यावर्षी खूप मोठी जबाबदारी होती, ती पार पाडलेली आहे. त्यांचं अभिनंदन आहे. मोठा फटका या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या इथे, पण 2-2 क्षेत्ररक्षकांना चेंडूला त्या ठिकाणी चुकवलं आणि चेंडू गेला लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. आल्या आल्या 4 धावा मारल्यात अविनाश ठाकूरनं. मस्त फलंदाजी त्यानं केली आहे बघा. मस्त बॅटिंग करतायत या ठिकाणी ते कोपर टीमचे खेळाडू. गोलंदाज रॉयल पाटील. आपण स्वागत करतोय मंगेशजी वाकडीकर यांचं.
चांगला फटका इथे आपण बघतो. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा कोपर टीमनं 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे होईल 39. आणि 3 षटकांचा खेळ मला असं वाटतं इथे संपलेला आहे. 40 धावांची गरज आहे. मंगेशजी यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलंय आणि वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमचं मनापासून इथे स्वागत करतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा झाल्यात. 40 धावांची गरज आहे सिद्धू 11 कैरे संघाला कोपर टीमच्या बरोबर खेळताना या मॅचमध्ये. पण या 40 धावा कशा येतील, की या धावा रोखल्या जातील, या धावा सहज केल्या जातील की त्या रोखल्या जातील, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया मराठीचा एक बुलंद आवाज महागुरु संतोष चौधरी सर यांच्याकडे. संतोष चौधरी यांना काही टेन्शन तसं नाही आहे, कारण आता मॅचचा सीझन संपला की लग्न आहेतच. साखरपुड्यापासून सगळे म्हणजे कार्यक्रम आहेच, सभा असतात. सगळ्या पक्षाच्या सभा कशा असतात मला तो प्रश्न पडतो. प्रीतम शेठ आले तरी असतात, तिकडे मनोहर शेठ आले तरी असतात, बालदी साहेब असले तरी असतात. म्हणजे सगळीकडे म्हणजे सर्व पक्ष आहेत, पण ते आहेत कट्टर काँग्रेसचे. पण त्यांना माहिती आता काँग्रेसचं काय तसं नाही आहे, त्यामुळे चालतं सगळीकडे. गरज आहे चैकून बुवाई टिकेमाळी आमचे काँग्रेसचे आहेत, प्रवीण दुगाडे काँग्रेसचे आहेत, सगळेच काँग्रेसचे आहेत. पण इथे 40ची गरज आहे. 24मध्ये काय होतंय हे पाहणं गरजेचं आहे या मॅचमध्ये, ते पाहूया. धन्यवाद अभिषेक. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे 18 चेंडूमध्ये. कठीण लक्ष आहे आता कैरी संघाच्या समोर, पण कैरी संघाने पण अशा मॅच कित्येक खेळलेल्या आहेत. कित्येक वेळा त्यांनी अशा मॅच एक आपल्या बाजूने झुकवलेल्या आहेत. संदीप पाटील आपण पाहतोय, रॉयल पाटील, सागर पाटील. पाटील म्हटलं की महाराष्ट्राचा पाटील, तसे एक सगळे कैऱ्याचे पाटील. आणि एक आहे त्यांच्यामध्ये राठोड, रावडी राठोड. राठोडला मिळाल्या होत्या 17 धावा. त्याच्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या होत्या. 10 धावा दिल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. प्रतीक मोरेनं आणि 12 धावा दिल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये रॉयल पाटीलनं. अशा पद्धतीने 39 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय त्या कैरी संघाला. आणि कोपर संघाने चांगली फलंदाजी केली. कोपर संघाचा फलंदाज होता पहिला आपण बघितलं, चांगली फलंदाजी केली तो रुपेश म्हात्रेनं केल्या आपल्या संघासाठी. 16 धावा केल्या. आशिष भोईरनं आपल्या संघासाठी 10 धावा केल्या. विकी वेल्ले यानं आपल्या संघासाठी 5 केल्या. अशा अविनाश ठाकूरनं आल्याला चौका मारला आणि आपण पाहतोय शेवट गोड केला. 39 धावा जिंकण्यासाठी 40-13.33 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. चला बॅट्समन पाठवा. भरपूर मॅच आहेत आज. खरं तर गुढी इथेच उभा राहावी लागेल, नाही तर आपल्याला गुढी उभा राहावी, टाळी वाजवावी, वाटही चालावी पंढरीची. कडुलिंबाचा पाला, गाठी. पहिल्यांदा आपण संध्याकाळी गाठी कधी उतरवतोय आणि कधी ते एकदा नारळ फोडतोय आणि ते खातोय आपण. त्या गाठ्या आपण पाहतोय. आता त्या गाठीकडे ती मुलं बघत पण नाही, अशाच राहतात त्या गाठ्या. पहिला होळीतले नारळ खाण्यासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे पळवा पळवी. आता नारळ पण कुठं इकडून टाकतात तिकडे पलीकडचे हातात, काहीच राहिलं नाही. पहिल्याची मजाच गेली हो सगळी. आट्यापाट्या, त्याच्यानंतर कबड्डी, होळीचे इथे आम्ही असे ते तेलाचे डबे आहेत ना 15 लिटरचे, ते चेंबून वाजवत बसवायचो. आता होळीच्या फक्त जाऊन उभे राहतात, प्लॅस्टिकचे पिशवे इकडून तिकडून मारतात. मजाच न राहिली काय. मैदानी खेळ संपले, मोबाईलने सगळं संपवलं. चालताना पण खड्डा पण बघत नाही खाली, त्या मोबाईलमध्ये बघतात. बायको पण कुठे माहीत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे त्या मोबाईलमुळं. जाऊया मैदानाच्या मध्ये. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा त्या दिवशी बघितलं ना रिक्षामध्ये एक बाई उतरली आणि सरळ चालायला लागली मोबाईलवर बोलत. मुलगा गाडीत रिक्षामध्ये. रिक्षावाला बोलतो अरे बाळाला घेऊन जा. शाळेत जाताना पण बघा मुलाला कुठे पकडतात, जिकडून गाड्या चालू असतात त्या बाजूला, ह्या आतून चालतात मुलं बाहेर. मुलांना आतमध्ये घेतलं पाहिजे. जाऊया मैदानाच्या मधोमध. रेसिपी काय, दिवसभर रेसिपी बघतात आणि संध्याकाळी काय करतात, खिचडी. मोबाईल चांगला पण आहे, तेवढा वाईट पण आहे. रात्रभर आपण मॅच बघतो, कधी कधी 50ची गेम खेळतो, मग 25, मग 5, मग 1 रुपया, मग झाली सकाळ. मैदानाच्या मधोमध जाऊया. 40 धावांचं लक्ष आहे. सुरेशदादा पाटील यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मंगेशदादा वाकडीकर आपण बघितले, क्रिकेटची सुरुवात त्यांनी रायगड प्रीमियर लीगची चांगली केली होती, ज्याच्यामुळे काही चांगल्या गोलंदाजांना, काही फलंदाजांना प्लॅटफॉर्म मिळाले, काही चमकले. आपण बघितलं सूरज पुजारी असेल आपल्या परिसरातला, किरण पवारला तिथे 4 व्हीलर मिळाली त्या मैदानावर आपण बघितली, शिरडोनच्या मैदानावर.
अनुराग माळीला बाईक मिळाली आणि त्याच्यानंतर जो बंटी बद्रिकेला पण मला वाटतं तिथे 4 व्हीलर मिळाली त्या मैदानावर. आणि आता आपण बघितलं जो मयूर वाघमारे त्याला एक 4 व्हीलर मिळाली. लग्न ठरलं होतं नुकतंच, ती नंतर आता दुसरी मिळाली, पण पहिली पण त्याला तिथे मिळाली होती. नक्कीच. आणि तसं पाहायला गेलं तर कसलकंठी मैदानावरती खेळते. कसलकंठ यानंतर खेळणार आहे. पहिली मॅच आपण अनिलजी पाटील, मंगेश दादा आणि मंगेश वाकडीकर, अनिल दादा होते, दत्ता गायकर पण होते, राजू तांडेल होते. सगळ्यांचं स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या मध्ये. अभिषेक थोड्या वेळाने आपण चर्चा करूच. 18 चेंडू 40 धावा. संतोष चौधरी आमचे बिली बावडन, मगाशी त्यांचा फोन आला होता, शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा संघ आता येणार आहे. श्रीराम शिरडोण जो हॉटेल आपण पाहतोय साई एकविरा यांच्या नावानं खेळणार आहे. 18 चेंडू 40 धावांची गरज आहे. कोपर संघाचा गोलंदाज आपण पाहतोय आयुष ठाकूर आणि समोर आहे तो फलंदाज कैरे संघाचा अतुल पाटील. अतुल पाटीलला दमखम दाखवावे लागतील. सरळ फॉलो थ्रू मध्ये फटका खेळलाय. गोलंदाजानं मात्र चांगला चेंडू अडवलाय फॉलो थ्रू मध्ये. आपण पाहतोय चांगली फिल्डिंग होते. आयुष ठाकूर ज्यावेळेस पहिल्यांदा धावा चांगल्या केल्यात फलंदाजी करताना कोपर संघाने, आणि आता गोलंदाजांवर तेवढं दडपण नाहीये. जेव्हा धावा कमी असतात मग लय कधी कधी बिघडताना आपण पाहतो. खेळला फॉलो थ्रू मध्ये अडवला. पहिला चेंडू डॉट आलाय कोपर संघासाठी. 17 चेंडू 39 40 17 चेंडू 40 चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय का, काय होतंय मला वाटतंय निर्णय काय होतोय पंचांचा इकडून काही दिसत नाहीये. आणि जेल मला वाटतं सुटलाय. पकडो कॅच और जीतो मॅच, छोडोगे कॅच. तो प्रवीण दुगाडे म्हणतात होईगा सत्यानाश. 50वा जेल सुटलाय, परंतु इथे मात्र कैरे संघासाठी आले त्या 4 धावा. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर 4 धावा. आता मात्र 36 धावांची अजूनही गरज असेल आणि चेंडू शिल्लक असेल ते 16. चांगली मॅच आपण बघतोय. काळभैरव कैरे, काळभैरव कोपर आणि सिद्धू 11 कैरे या 2 संघांमध्ये सुरू आहे. नागोरीने अशी लाइटिंग केली की लांबून 7चा आकडा दिसतो. 2 वेळा मी 7 लावला पण आलाच नाही. गोलंदाज नागोरी आता कुठे जातील माहिती का, तिकडे माझगावला पण मॅच चालू आहे. नागोरी भरपूर पाणी तापवा. कॉल आलेला आहे त्यांना. चहा पावडर कुठली पण टाका, पुदिना, तुळस, औषधी वनस्पती घेऊन जा सगळ्या. नागोरी फेमस झालेले आहेत नागोरी. ओ डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा कोर्टामध्ये केस दाखल. पहिलीच धाव घेताना मालदोटे स्ट्राईक एंडला फलंदाज होता रजत पाटील आणि स्वतःहून मालदोटे दिला होता. रजत पाटील स्वतःच त्यांनी बघितलंय आणि फलंदाज बाद आहेत, पिक्चर मध्ये पण नाही आहेत. पहिला फलंदाज बाद झाला आपल्याला वाटलेलं. 15 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. रजत पाटील बाद झालेत, नागोरी आलेले आहेत. हॅलो, खरोखर आज महागुरु बोलले ना ते योग्य आहे, कारण नेमका पता चंदन से कम नहीं. रसायन में रायगढ़ डिस्ट्रिक्ट में रसायन में महागुरु सा कोई कम नहीं, क्यों इसमें दम है इसीलिए कम नहीं. आकाश दौडतो पक्ष्यांचा तवा, आकाशात उडतो पक्ष्यांचा तवा. आकाश पाटीलच्या रसायनमध्ये हवा त्यांना गरिबांचा दुवा. वा वा. नागोरी शायरी पण करतात, डान्स पण करतात, अजून काय करतात ते माहित नाही. 36 धावांची गरज आहे. रजत पाटील एक मोठी विकेट आपण पाहतोय, बिग विकेट. कैरे संघाचा तंबू मध्ये परतलाय. कठीण थोडंसं झालंय कैरे संघासाठी आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय. अतुल पाटीलच्या जोडीला रॉयल पाटील. रॉयल सारखी फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज कोपर संघाचा फिरून मारलाय, पूल केले, नटराज स्टाईल फाईन लेगला चाललाय. हा दन दन करीत येतोय. कैरे संघासाठी चौकार. खरं तर रॉयल पाटील, रॉयल म्हणजे श्रीमंत, रॉयल म्हणजे दिलदार, रॉयल म्हणजे एक चांगला माणूस आणि तसाच फटका त्यानं मारलेला आहे. रॉयल पाटीलनं मारलाय चौकार. आता मात्र धावा झाल्या त्या 8. जिंकण्यासाठी अजूनही करायचे आहेत 32 आणि 14 धावांची गरज आहे. 14 चेंडू 32. 2-3 मोठे फटके मारावेच लागतील सिद्धू 11 कैरी संघाला. गोलंदाज आपण पाहतोय आयुष ठाकूर. आयुष ठाकूर पण कच्च्या गुरुचा चेहरा नाही, थोडासा मागे ठेवला. त्यांना माहिती आहे तावामध्ये रॉयल पाटील जागेवरनं बॅट फिरवणार आहे. थोडा चेंडू मागे ठेवला.
आणि पडल्यानंतर टप्पा उसळी घेतली चेंडूनं आणि डॉट बॉल आलेला आहे. 13 चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर काहीतरी येणं गरजेचं आहे त्या कैरे संघासाठी. 13 चेंडू 32 परंतु ऑफस्टमच्या बाहेर. 13 चेंडू आणि 13 गेंदे 31. 13 बॉल्स अँड रिक्वायर्ड 31 रन्स. 39 धावा केल्यात त्या कोपर संघानं. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये केल्या 12. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये आल्यात आतापर्यंत 9. फटका मारलाय चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून दुसऱ्या धावासाठी धावत आहेत दोन्ही फलंदाज. तेवढीच चांगली नव्हती परंतु 2 धावा मात्र मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 40 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या त्या 11. जिंकण्यासाठी आता गरज आहे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची गुणवत्ता. खरं तर या देवळोलीचं हे जे मैदान आहे या मैदानावर आपण बघितलं कित्येक मॅच टफ झाल्यात. आता मगाशी तुम्ही बघितलं ना मोपाडा आणि त्यांच्यासमोर जो संघ होता आपण बघितलं शेवटच्या बॉलपर्यंत ती आपण बघितली ती पण तशीच झाली मॅच. प्रीतम दादा म्हात्रे साहेब आपण खरं तर ते 1-2 ओव्हर थांबतात पण अख्खी मॅच त्यांनी बघितली. अभिषेक पाटील होते समालोचक आणि त्यांनी पण देवेंद्र होते. मॅच रंगली इकडून तिकडे. ज्यावेळेस मॅच टफ होते ना तर समालोचकाला पण शब्द सुचतात. मॅच एकतर्फी असली की मग कॉमेंट्री पण सगळेच कॉमेंटेटरला माहिती आहे शब्द सुचत नाहीत. 12 चेंडू 29 ची गरज आहे. रुपेश म्हात्रे आलाय आता गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे अतुल पाटील. अतुल पाटीलला दाखवून द्यावं लागेल. दमखम दाखवावे लागतील. सिद्धू 11 कैरे संघ आपण पाहतो 12 चेंडू आणि 29 14.5 50 14.5 धावा. एकच षटक हे षटक किंवा पुढचं षटक परंतु ह्या षटकामध्ये जर का 17-18 धावा आल्या तर या मॅचमध्ये सिद्धू 11 कैरे संघ काहीतरी शेवटच्या षटकामध्ये करू शकतो आणि जर या षटकामध्ये कमी आल्या तर टेन्शन वाढेल. त्या सिद्धू 11 कैरे संघासाठी रुपेश म्हात्रे ज्याने मस्त फलंदाजी केली होती मालदोटे धावा केल्या होत्या आपल्या संघासाठी 16 धावा केल्या होत्या. तो रुपेश म्हात्रे आलाय स्ट्राईक एंडला. मगाच्या मॅचमध्ये आपण कोपर संघाकडनं फलंदाजी करताना बरेचसे ऑफसाईडला आपण फटके आपण पाहिले. त्यांनी मी म्हणालो होतं की त्यांनी भरपूर धावडवलं होतं कैरे संघाच्या क्षेत्ररक्षकांना. पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बरेचसे चौकार त्यांनी वसूल केले होते. 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा. रुपेश म्हात्रे विरेज यांच्या बाजूने तयार आहे. समोर येतो अतुल पाटील सिद्धू 11 कैरे संघाचा. काळभैरव कोपर जिंकणार की कैरे. चेंडू हवे ते रुपेश म्हात्रे चेंडूच्या खाली मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तंबूमध्ये परततोय. 11 चेंडू आणि 29 धावा. पुढची मॅच असणार आहे ती या कसलखंड आणि कोळेश्वर पनवेल कोळीवाडा या 2 संघांमध्ये. घोडीलदेव कसलखंड. सागर पाटील जातात खेळपट्टीवर. 11 चेंडू आणि 29 ची गरज आहे. टॉस जिंकला होता तो सिद्धू 11 कैरे संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 39 धावा झाल्या 3 षटकांमध्ये आणि 40 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 11 धावा आहेत धावफलकावर. षटक क्रमांक 1 आणि 1 चेंडू म्हणजे 7 चेंडू झालेले आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत 29. 1-2 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील धाडावे लागतील. मदार या 2 फलंदाजांवर आहे तो रॉयल पाटील आणि सागर पाटील. 2 फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. रजत पाटील खरं तर रजत पाटील धावचित झाला तिथे कुठेतरी थोडंसं बॅकफुटवर गेलाय कैरी संघ. रजत पाटील डावखुरा फलंदाज आहे. बरेच वेळा त्यांनी कैरी संघाला वाचवलेलं आहे. 11 चेंडू 29. सागर पाटील सिंगल धाव आलेली आहे. 10 चेंडू आणि 28 ची गरज आहे. 28 धावा आहेत चेंडू 10 आहेत. 18 धावा जास्त आहेत चेंडूंपेक्षा आणि ते 2-3 फटके मारावेच लागतील तेव्हा ते कव्हर होतील. अभिषेक तिकडनं इको साऊंड आपल्याला येतोय. रिटर्न येतोय आवाज बघा. 10 चेंडू 28. रिव्हर्स मारायचं होतं. रॉयल पाटीलनं ओळखला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. सीधी उंगली से घी नाही निकल रहा है तो तेडी की पण तेडी करून पण काय फायदा नाही. 9 चेंडू आणि 28. जसे जसे डॉट बॉल येतील तशी या मॅचमध्ये खरं तर कोपर संघ हवी होईल. 9 चेंडू 28. कैरे संघ
चांगली कामगिरी करावी लागेल, चेंडूची पाहणी करावी लागेल आणि हवाई सफर करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील ते कैरी संघाला. त्याचा प्रयत्न करतात पण चेंडू मैदानाच्या बाहेर जायला मागत नाहीत. पुन्हा एकदा रुपेश म्हात्रेनं आपल्या गोलंदाजीवर दुसरा झेल टिपलाय आणि इथे मात्र रॉयल पाटील येतोय माघारी. 8 चेंडू आणि 28 ची गरज आहे. अभिषेक पाटील आपल्याला वाटलेलं की मॅच टफ मॅच होईल, दोन्ही संघ मजबूत आहेत, पण कैरी संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. 8 चेंडू आणि 28 ची गरज आहे. कठीण होत चाललंय कैरी संघासाठी. भरपूर पावणे 4 रात्रींमध्ये आपण बघितलेले आहेत. 4 रजनीमध्ये आपण या रसायनी चषक आपण पाहतोय या देवळोलीच्या मैदानावर. अकुलवाडी आणि गुळसुंद्याचे प्रेक्षक असतील, कैऱ्याचे असतील, त्याच्यानंतर कसळखानचे प्रेक्षक असतील, कोपरचे प्रेक्षक असतील आणि ज्या 3 टीम पुढे गेलेल्या आहेत त्यांचे पण आता हे प्रेक्षक येतील. त्याच्यामध्ये शिरडोन असेल, भोकरपाडा असेल आणि हो हा चेंडू जाईल का मैदानाच्या बाहेर गेलाय. मिड विकेटच्या वरनं मारलाय फलंदाज गणेश वाघमारे. 7 चेंडू 22 ची गरज. सिरीज चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. गणेश वाघमारे यानं मारलाय हा षटकार. आपण म्हणत होतो की मैदानाचे बॉल बाहेर जात नाही, पण तो क्रिकेट आहे ना, टायमिंग महत्व आहे क्रिकेटला तुमची ताकद महत्वाची नाही. गडी किती पण मजबूत असू द्या. आपण बघितलं ना श्रीलंकेकडे किती कमजोर खेळाडू आहेत, म्हणजे शरीरयष्टी, पण तेही षटकार मारतात. 7 चेंडू 22. गणेश वाघमारे जमीन लगतचा फटका खेळलाय, सिंगल आलेली आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावसंख्या झालेली ती 19 धावा जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे. 6 चेंडू 21. पहिल्या षटकामध्ये केल्या त्या फक्त 11, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 8 आणि विकेट गेल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये 2. एकूण 3 विकेट गेलेल्या आहेत आणि आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. याच खेळपट्टीवर पण बघितलं अभिषेक आपटे संघाला 6 चेंडूमध्ये 11 ची गरज होती. मोपाडा संघाच्या विरुद्ध पण मला वाटते 10 का 11 चीच गरज होती शेवटच्या षटकामध्ये, पण इथे मात्र 21 धावांची गरज आहे. मोठं लक्ष आहे, मोठी धावसंख्या आहे. या धावा जर पूर्ण केल्या कैरी संघाच्या फलंदाजांनी तर त्यांना खांद्यावर घेतलं जाईल, त्यांना नाचवलं जाईल. 6 चेंडू आणि 21. कोपर संघ हवी झालेला आहे. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय अविनाश ठाकूर आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 11 धावा दिल्या, तो रुपेश म्हात्रेच्या अगोदर आयुष ठाकूर होता. त्याच्यानंतर रुपेश म्हात्रेनं त्याच्यापेक्षा कमी धावा दिल्या, 8च दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. भोकरपाड्याचा जो खेळाडू होता 26 धावांची गरज होती. 7 चेंडूंमध्ये षटकार आला होता. त्याच्यानंतर 20 धावा 4 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या होत्या त्या आदी पाटीलनं, पण त्यावेळेचा गोलंदाज जरा वेगळा होता. मला वाटतं गौरव ठोंबरे होता हातनोलीचा. हा गोलंदाज तो नाहीये, हा आहे तो कोपरचा, तोही ठाकूर, शोले मधला ठाकूर अविनाश ठाकूर आहे. बघूया क्रिकेट आहे. 6 चेंडू 21. गणेश वाघमारे 6 चेंडू 21. चेंडू चाललाय, आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दुसऱ्या धावसाठी धावलाय गणेश वाघमारे. 2 धावा पूर्ण करतोय. 5 चेंडू आणि आता 19 धावांची गरज आहे. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. ते कैरी संघासाठी 1 षटकार मारलाय गणेश वाघमारेनं. क्रिकेट आहे, समालोचकाचं काम असतं मॅच दोन्हीकडनं इकडनं तिकडे तिकडनं इकडे डमरू वाजवायचा, प्रेक्षकांना मॅचमध्ये आणायचं आणि शेवटपर्यंत कशी रंगेल याकडे लक्ष द्यायचं. कधी कधी काय होतं, एखादा कॉमेंटेटर भाऊक होतो, मग एकाच टीमच्या मागे लागतो. आपलं लक्ष पाहिजे. 5 चेंडू 19. 5 चेंडू 19. जाईल का मैदानाच्या बाहेर? नाही. मिड विकेटला टिपला गेला. गणेश झेल घेतला इथे. रुपेशनं, आज रुपेशचा दिवस दिसतोय, रात्र रुपेशची दिसते. 4 चेंडू आणि 19. हा षटकार आला असता तर कैरे संघाच्या पाठीराखांची मजा आली असती. 4 मध्ये 13 आले असते, परंतु इथे नाही. 4 मध्ये 19. प्रणय भोईर बघा विचार करतोय. प्रणय भोईर करता सगळे म्हणत होते जेल सुटला तेव्हा धाव घ्यायला पाहिजे होती. एक धाव महत्वाची असते. 4 चेंडू आणि 19. आपटे संघाचे पाठीराखे अजून झोपले नसतील.
4 चेंडू आणि आता 19 धावांची गरज आहे. अकुलवाडी संघ आता वाट बघतोय कधी एकदा गुळसुंदे समोर येतोय आणि गुळसुंदेवाले पण वाट बघतायत. आता सगळे एकत्र नाश्ता करत असतील, एकत्र मजा करत असतील, पण नंतर बघा एकमेकाच्या कसे अपोजिट टाळ्या वाजवतील. 4 चेंडू 19. क्रिकेटमध्ये व्हायलाच पाहिजे अभिषेक, जल्लोष व्हायला पाहिजे, कधी इकडून कधी तिकडून असं व्हायलाच पाहिजे, तेव्हाच क्रिकेटमध्ये खरी मजा येते. बघा ही मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तन भजनाला जाणारी, आता यांना पण झोप नाही क्रिकेटमुळं. 4 चेंडू 19. तरुण मुलांनी आता खरं ते यांना पण वेळ लावलंय क्रिकेटचं. धाव आली ती 1+1 2 आलेले आहेत. 12वा खेळाडू म्हणतोय अरे काय चाललंय. 4 चेंडू आणि आता 17. 1+1 आले ना. 4 चेंडू आणि 17ची गरज आहे. खतरा कोणासाठी आहे बघूया. नवीन जो फलंदाज आहे आता स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सागर पाटील आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला कुंदन पाटील. 4 चेंडू 17ची गरज आहे. सागर पाटीलला करता शॉर्ट पिच चेंडू जास्त मारतात फाईन लेग क्षेत्रामध्ये. सागर पाटील तसा एखादा चेंडू त्यांना मिळाला पाहिजे अशी वाट ते पाहत आहेत. 3 चेंडू आणि आता 16ची गरज आहे. सिद्धू इलेव्हन कैरी संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर या चेंडूवर मोठा फटका मारणं गरजेचं आहे. 3 चेंडू आणि 16. मी म्हणालो 40 धावा कठीण होऊ शकतील 3 षटकांमध्ये या खेळपट्टीवर, या मैदानावर. मैदान मोठं आहे अभिषेक. किरण पवारला बघण्यासाठी कित्येक प्रेक्षक आले होते, पण पारगाव संघाने तिथं बाजी मारली. नंतर विंदणे संघानं पारगावला हरवलं, 34 करून दिला नाही. क्रिकेट आहे. 3 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज अविनाश ठाकूर समोर आहे, तो आपण पाहतोय. कुंदन पाटील मजबूत बांधा आहे, परंतु इथे मात्र सिंगलच आलेली आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 2 चेंडू 15. आता मात्र काहीतरी एखादा नो बॉल, एखादा व्हाईट बॉल हेच काहीतरी वाचू शकतोय कैरी संघाला. कोपर संघाचे पाठीराखे म्हणत असतील की कधी कधी समालोचक म्हणतात तसं होतं. 2 चेंडू आता 15ची गरज आहे. मॅच पूर्णपणे झुकलेली आहे थोडीशी कोपर संघाच्या बाजूने. यानंतर एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. घोडीलदेव कसलखंड आणि कोळेश्वर पनवेल कोळीवाडा. फटका मारलाय बाहेर के आत. पंचांच्या इशारा षटकार आला अभिषेक, परंतु असं म्हणतात ना पिक्क जळून गेल्यावर पडलेला पाऊस. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 9 धावांची आहे. कैरे संघ या चेंडूवर जर का षटकार आला तर मात्र विचारात पडतील. पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये ज्या कमी धावा आल्या 8च धावा आल्या. आता मात्र 1 चेंडू आणि 9. आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. आवाज चांगला आलाय. मला वाटतंय झेल पकडलाय आणि मॅच रितेश पाटीलनं पकडलाय झेल आणि इथे मात्र 8 धावांनी मॅच जिंकलेली आहे ती कोपर संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. कैरी संघानं पण चांगली टक्कर दिलेली आहे. थोड्यासाठी 1 फटका गरजेचा होता कैरी संघाला. बेस्ट अभिनंदन कैरी संघाचं पण. या स्पर्धेमध्ये आपण